ये मोय 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 मोय. काय आहे ना, घरात काहीतरी स्पेशल असलं की आमची नीरव फार खुश असते आणि मम्माला हेल्प करण्यासाठी ती नुसतं धडपड करत राहते. आज होता मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार, त्यामुळे अशी छानशी पूजा करून घेतली इथे देवाची. आणि देव मोठे असल्यामुळे पूजेला इतका वेळ लागतो ना. आणि मस्तपैकी सर्व देव वगैरे धुवायला वगैरे सर्व फ्रेश करून मस्त पूजा झाली. त्यानंतर घेतली मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा मांडायसाठी. इथे ना मी लक्ष्मीची स्थापना सोबत एक कुंचन स्थापनेचं पण व्रत आहे, ते सुद्धा करते. याची विधी मी पूर्णपणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते, त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे सविस्तर. इथे बघा, असं कलशाला छान नारळाला मस्त असं मुकुट बांधून घ्यायचं. आणि त्यानंतर माझा रेडीमेडच ड्रेस होता, तो देवीसाठी मी आणलेला. आणि तिथे मस्त ड्रेस वगैरे घालून त्याला छानसे असे हार वगैरे मी घातले. महालक्ष्मीची पूजा म्हणजे सर्वात आधी लक्ष्मीनारायण आणि गणपतीला प्रथम प्राधान्य द्यावं लागतं. त्यामुळे इथे गणपतीची स्थापना करून घेतली. आणि लक्ष्मीनारायणाचा सुद्धा फोटो मी इथे पूजेमध्ये ठेवला होता. अशा प्रकारे इथे सर्व पूजेची मांडणी करून घेऊन आणि त्यानंतर फळांचा सुद्धा या दिवशी तोच मान असतो. त्यानंतर मस्तपैकी कुंचन व्रताला सुरुवात केली. कुंचन व्रत हे कुलस्वामिनी देवींचे व्रत आहे आणि ते शुक्रवारी वगैरे असं करतात आणि दर महिन्यातील पौर्णिमेला ते जास्त चांगलं राहतं. त्याची पूर्ण विधी आपण पाहूया. चला, आता तिथे पितळचा ग्लास घेतलेला आहे मी. त्याला पितळचंच असं ग्लास वगैरे लागतो, त्यामध्ये असे तांदूळ टाकायचे आधी. आणि त्यानंतर लाल मणी म्हणून येतं, ते सुद्धा आपण 5 लाल मणी त्यामध्ये अर्पण करायचे आणि त्या लाल मणींची पूजा करायची छानपैकी. त्यानंतर त्यावरती पुन्हा वरतून तांदूळ टाकायचे. अशा प्रकारे कुंचन व्रत भरल्या जातं. त्यानंतर कमलगट्टा येतो, तो कमलगट्टे 5 कमलगट्टे घ्यायचे आणि ते सुद्धा त्यामध्ये टाकायचे. छान त्याची सुद्धा पूजा करायची आणि त्याच्यावरती तांदूळ भरायचे. नंतर मग तुम्ही इथे बघू शकता, मी 5 गोमती चक्र टाकलेले आहे. गोमती चक्र सुद्धा त्यामध्ये टाकायचे. नंतर त्याची पूजा करायची. नंतर कवळ्या टाकायच्या, 5 कवळ्या टाकायच्या. नंतर त्याला सुद्धा हळदी कुंकू लावून त्याची सुद्धा पूजा करायची. अशा प्रकारे इथे तुम्ही छान हिरव्या बांगड्या वगैरे ठेवायच्या सर्वात शेवटी वरती. अशा प्रकारे तुम्ही इथे लघु नारळ वगैरे, गोमती चक्र, कमलगट्टा हे सर्व टाकून त्यावरती अक्षता टाकून त्याची पूजा करू शकता छानपैकी. आणि त्यानंतर सर्वात वरती बांगड्या वगैरे टाकणं झाल्यानंतर त्यातला गोल्डन कलरचे कॉईन घ्यायचे. त्याच्यावरती जे गणपती आणि महालक्ष्मीचा फोटो असला तर एकदम छान, आणि त्याची पूजा करायची छान फुलं वगैरे वाहून. यालाच आपण कुंचम व्रत सुद्धा म्हणतो. आणि कुंचम व्रत म्हणजे हा सर्व ग्लास कुंचम भरणे आणि ते देवीला अतिशय पावणारं व्रत असतं. हे व्रत केल्यानंतर असं म्हणतात की घरात सुख समृद्धी नांदते व महालक्ष्मी आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहते. कर्नाटकचे लोक हे व्रत जास्तीत जास्त करतात. इथे छानसं असं मी कुंचम वगैरे भरून महालक्ष्मीची स्थापना करून घेतलेली आहे. हा जर तुम्हाला माझ्या पूजा विधीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि असेच मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.